बातमी कोल्हापूरच्या भैरवनाथ मंदिरातली आहे। कोल्हापूरमधल्या भैरवनाथ मंदिरामध्ये राडा झालेला आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावरून आणि दानपेटी बसवण्यावरून हा वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत राड्यात झालं। हातकणंगले या तालुक्यातील ही घटना आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सदस्य तसंच स्थानिक गुरव यांच्यात वाद झाला। सीसीटीव्ही कॅमेरे आणि दानपेटी बसवण्यावरून आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। कोल्हापूरच्या भैरवनाथ मंदिरातली ही घटना आहे। सीसीटीव्हीवरनं वाद झाला आणि दानपेटी बसवण्यावरून मंदिरात वाद झाला आणि याचं रूपांतर राड्यात झालं, हाणामारीत झालं। आपण पाहतोय कोल्हापूरच्या भैरवनाथ मंदिरात राडा झालेला आहे। देवस्थान समितीचे सदस्य आणि मंदिरातले पुजारी गुरव यांच्यात मंदिरात दानपेटी बसवण्यावरून आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावरून राडा झाला आणि याचं रूपांतर हाणामारीत झालं। नंतर काही मध्यस्थांनी हा वाद सोडवण्याचाही प्रयत्न केला। भैरवनाथ मंदिरातली ही घटना आपण पाहतोय। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात हे मंदिर आहे। अमरसिंह पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अमरसिंह, काय माहिती आहे या सगळ्या संदर्भात? स्नेहा, कोचीमधील भैरवनाथ मंदिरमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा पण हक्क आहे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कर्मचारी तिथे गेला होता आणि दानपेटीचे आणि बाकीचे जे दस्तावेज असतात त्याची पाहणी करत होता। परंतु त्यावेळेला त्यांच्या पाहणी करण्यासाठी मज्जाव केला आणि ग्रामस्थ असलेल्या किंवा भाविक जिथं आलेले त्यानं त्या ह्याला मारहाण केली कर्मचाऱ्याला। तिथून वाद उफाळला आणि म्हणजे कर्मचारी असतील किंवा भाविक असतील यांना तो कोण आहे आणि काय माहित नव्हतं, त्यामुळे मारहाण झाली आणि तो राडा सगळा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला। ज्यावेळेला देवस्थान समितीचे कर्मचारी आहेत असे कळाल्यानंतर बाकीच्यांची पांगापांग झाली। आता देवस्थान समितीचे सदस्य तिकडे कर्मचारी चाललेले आहेत। स्नेहा, आता कोल्हापुरात भैरवनाथ मंदिरात हा राडा झालेला आहे। धन्यवाद अमर या सगळ्या माहितीबद्दल। आपण पाहतोय मंदिराच्या गाभाऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावरून हा राडा झालेला आहे। हातकणंगले तालुक्यात हे भैरवनाथांचं मंदिर आहे, तिथे हा राडा झालाय।